नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या मारेकऱ्यांना तातडीनं पकडण्यासाठी जनआक्रोश संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाला. एका मागोमाग एक असे सगळे आरोपी पकडण्यात यश आलं. फक्त कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे, पण त्याला मात्र पकडण्यात यश आलं नाही. या सगळ्या दरम्यान जे काही आरोपी पकडण्यात आले, जे 7 आरोपी, आता पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी असं करत करत सर्वांवर मकोका देखील लागला. मग चार्जशीट दाखल झालं आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर अर्थातच या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंतची पहिली सुनावणी देखील केज येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. आता 26 मार्च रोजी या प्रकरणावर दुसरी सुनावणी होणार आहे आणि ती देखील बीड जिल्हा सत्र न्यायालयात. पण या सगळ्यांमध्ये अनेक गोष्टी घडून गेल्या. त्यात या वाल्या कराडचे कारनामे बाहेर आले. त्या विष्णू चाटे त्याचे काही कारनामे बाहेर आले. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे हे सगळे त्यांचे चेले चपाटे काय काय करतात हे देखील संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलं. पण एवढं सगळं झालं असलं तरी देखील SIT आणि CIDच्या तपासात जे काही हाती लागलं ते सगळं चार्जशीट मध्ये आलं आणि आता त्याच्यावर केस स्टँड झाली. पण असे काही लूप होल्स आहेत जिथपर्यंत या SIT आणि CIDनं पोहोचण्याचा प्रयत्नच केला नाही, जेणेकरून या प्रकरणामध्ये आणखी बरेच जण सामील असल्याचं निदर्शनास आलं असतं. पण तसं काहीही तपासाअंती पुढे आलं नाही. अखेर बऱ्याचशा साखळ्या मोकळ्या सोडल्या गेल्या. ज्यांच्या कड्या जर जुळवल्या गेल्या असत्या तर निश्चितपणे काहीतरी हाती लागलं असतं. पण ठीक आहे, खरं तर आपण बघतोय की एवढ्या दिवसांमध्ये साधारण 107-108 दिवस उलटून गेले. या दिवसांमध्ये रोज संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे येत होते. शेवटी कहर म्हणजे त्यांच्या हत्येचे निर्घृण फोटो संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाले आणि अख्ख्या महाराष्ट्राला ते पाहून धक्का बसला. ढसाढसा रडले धनंजय देशमुख, त्यांचा परिवार असो, मस्साजोगकर असो किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक परिवारातली व्यक्ती असो, ज्यानं कोणी हे फोटो पाहिले नंतर ते फोटो पाहण्याचं धाडसच कोणी करू शकलं नाही. या सगळ्यांमध्ये जे जे काही हाती लागलं त्याचा तो परिपाक होता की बघा, या सगळ्या आरोपींनी संतोष देशमुख यांचं अपहरण नुसतं केलं नाही तर त्यानंतर त्यांची कशी निर्घृण हत्या केली हे देखील अख्ख्या महाराष्ट्रासमोर आलं. आता एवढं सगळं घडल्यानंतर सुरुवातीचे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या कुठे ना कुठेतरी तपासामध्ये मिसिंग झालेल्या आहेत, ज्या शोधण्याचा प्रयत्न मग तुम्ही आम्ही प्रसार माध्यम असतील किंवा अगदी ज्यांना या प्रकरणामध्ये काहीतरी कड्या जुळवायच्या राहिल्या त्यावर ज्यांनी मंथन केलं असेल अशा व्यक्ती असतील ते सगळे करत असतात. खरं तर प्रचंड मोठं गोंधळाचं वातावरण होतं. रोज नवनवीन एक आरोपी सापडायचा, मग त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायचा, मग त्याला PCR MCR कोर्टात हजर कर, कोठडीत टाक. या सगळ्या गोंधळांमध्ये यांचे कारनामे जे बाहेर येत होते ते वेगळेच. शिवाय वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचे किस्से, या सगळ्या दरम्यान जे काही हाती लागलं त्यातून जे मिस झालंय तो शोधण्याचा प्रयत्न खरं म्हणजे करायला पाहिजे. खरं म्हणजे मी अगदी एक सुरुवातीला छोटीशी गोष्ट सांगणार आहे, त्या गोष्टीच्या माध्यमातून हा उलगडा करणार आहे आणि मग खरं तर ही सुरुवात होईल. कारण आपल्याला हे आठवत असेल की कोणतीही गोष्ट व्यक्तीला जर शोधायची असेल तर पहिल्यांदा ती स्थिर असली पाहिजे, ती व्यक्ती स्थिर असली पाहिजे, ती व्यक्ती मनानं शांत असली पाहिजे. आपणच ठेवलेली एखादी वस्तू आपल्याकडनं हरवते आणि तिचा शोध घेताना आपण जर गोंधळलेलो असू तर ती वस्तू समोर असली तरी आपल्याला दिसत नाही अशी परिस्थिती होते. या संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील काहीसं असंच झालेलं आहे. सगळं गढूळ वातावरण झालं, सगळं अक्षरशः ढवळून निघाला महाराष्ट्र.
शेवटी हळूहळू वातावरण निवळत गेलं, आरोपी सापडत गेले, चार्जशीट दाखल झालं, केस सुरू झाली, पहिली सुनावणी देखील झाली आणि आता कुठे वातावरण शांत झालं. खरं तर ती गोष्ट म्हणजे अगदी छोटी 4-5 वाक्यांची आहे. एक मुलगा असतो आणि त्याचं तळ्याच्या काठी बसलेला असताना त्याच्या खिशातलं नाणं त्या तळ्यात पडतं आणि जेव्हा त्याला कळतं की अरे आता आपलं नाणं या पाण्यात पडलंय, आता ते हरवलेलं आहे, त्यामुळे तो गोंधळलेला असतो कारण की काही करून त्याला ते नाणं मिळवायचं असतं. मग त्याच्या हातात काठी असते, तो काठीनं त्या पाण्यावर प्रहार करायला लागतो. अर्थातच पाणी ढवळून निघणार. पाणी जसा हा अशांत तसं पाणी देखील अशांत झालं. इतकं अशांत की खाली जो गाळ साचलेला आहे तो वर आला, पाणी गढूळ झालं, त्यामुळे त्याचं नाणं काही त्याला दिसेनासं झालं. शेवटी वैतागला, 5-10 मिनिटं शांत बसला. तो जसा शांत बसला तसा गाळ पुन्हा पाण्याच्या खाली जाऊन बसला आणि पुन्हा नितळ निवळ शांत आणि स्थिर असं पाणी झालं आणि पुन्हा एकदा आपलं सहज नजर टाकावी पाण्यात म्हणून त्यांनी टाकली तर त्याला दिसलं ते त्याचं पडलेलं नाणं. अगदी हाच प्रकार संतोष देशमुख यांच्या प्रकरणात झालेला आहे आणि तो प्रकार नेमका काय आहे याचाच शोध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अर्थातच यासाठी जे काही आतापर्यंत चार्जशीट मध्ये नमूद करण्यात आलेले आहे त्याच्या पलीकडच्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. बघूयात नेमकं काय घडतंय. आठवतंय आपल्याला सर्वात पहिल्यांदा या सगळ्या संपूर्ण कटाचा सूत्रधार मुख्य आरोपी म्हणजे वाल्मिक कराड, ज्याचं पहिल्यांदा कुठेही नाव नव्हतं, ना अपहरणात नाव आलं ना हत्येमध्ये नाव आलं. त्याचं नाव आलं ते थेट खंडणी प्रकरणात, जो गुन्हा सगळ्यात शेवटी दाखल झाला, जो गुन्हा सगळ्यात आधी घडला होता. 29 नोव्हेंबरला त्यांनी खंडणी मागितली होती पण त्याचा गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही. नंतर 6 डिसेंबरला एक मारहाण आवादा कंपनीच्या वॉचमन आणि त्याच्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांना जी झाली त्यावेळी सुदर्शन गुन्हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेला होता, त्यामुळे त्याचं नाव. आणि दुसरी गोष्ट 29 नोव्हेंबरला स्वतः वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या फोनवरून आवादा कंपनीचे अधिकारी सुनील केंदू शिंदे यांना फोन केला होता, त्यामुळे त्याचं नाव. अशी तिघांची नावं 11 डिसेंबरला खंडणीच्या गुन्ह्यात नोंद झाली. त्यामुळं त्यावेळी पहिल्यांदा वाल्मिक कराड या प्रकरणात खंडणीच्या गुन्ह्यात आहे हे क्लिअर झालं. अर्थात नंतर जे काही समोर आलं ते वेगळंच चित्र होतं. खंडणी मुळात हत्या झालेली आहे, खंडणीतून हत्या झालेली आहे, हत्येचं मूळ कारणच खंडणी आहे हे सगळ्या तपासामध्ये निष्पन्न झालं. आता प्रश्न हा उरतो की जसं 31 डिसेंबरला वाल्मिक कराड शरण आला, आठवत असेल आपल्याला 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या झाली संतोष देशमुखांची. नंतर 11 तारखेला, खरं म्हणजे 10 तारखेला 2 आरोपी अटक झाले, पण 11 तारखेला एक गुन्हा दाखल झाला खंडणीचा. तो गुन्हा दाखल झाला वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर. नंतर या विष्णू चाटेला 18 डिसेंबरला अटक झाली, सुदर्शन घुलेला तर अगदी 4 जानेवारीला अटक झाली. पण या दरम्यान अटक झाली ती वाल्मिक कराडला आणि ती तारीख होती 31 डिसेंबर 2024. खरं तर त्याच दिवशी नेमकं काय घडलं याच्यावरच आपला व्हिडिओ आहे आणि म्हणून तर माझ्या व्हिडिओच्या लाईव्हचं नावच आहे आधी करून बसला हत्या मग म्हटला संतोष भैया. वाल्याचा तो व्हिडिओ आणि त्यानं घेतलेलं ते नाव. आता हे काय आहे? खरं म्हणजे आजचं माझं लाईव्ह संपूर्ण 31 डिसेंबर याच दिवशी फिरणार आहे, याच दिवसाभोवती फिरणार आहे. त्यामुळे अगदी बारकाईनं तुम्ही हा सगळा व्हिडिओ पाहायचा आहे, अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तुम्हाला जे काही याच्यामध्ये ज्या काही लूपहोल्स मी ज्या काही काढतोय किंवा ज्या काही लॅकिनोज शिरलेल्या आहेत, काही त्रुटी राहिलेल्या आहेत तपासात, त्या तुम्ही देखील यामध्ये मांडू शकता कमेंट्स बॉक्स मधून. त्यामुळं या आत्ता लाईव्ह मध्ये मी जो विषय घेतलाय तो हा आहे की आधी करून बसला हत्या मग म्हटला संतोष भैया. काय झालं? 31 डिसेंबरला हा वाल्मिक कराड पुण्यातील CID ऑफिसला दुपारी साधारण 12:30 पावणे 1च्या दरम्यान शरण आला. त्याच्या आधी आपल्याला आठवत असेल काय घडलं. त्यामुळं पहिल्यांदा वाल्मिक कराड ज्या दिवशी शरण आला म्हणजे 31 डिसेंबर 2024ला
त्या दिवशी काय काय घडलं हे पहिल्यांदा आठवायला आपण प्रयत्न करायला पाहिजे. साधारण आपल्याला एक 2-3 महिने मागे जायचंय. काय घडलं त्या दिवशी? तर त्या दिवशी 3 गोष्टी घडल्या. पहिली, वाल्मिक कराडचा व्हायरल झालेला तो व्हिडिओ आठवतंय आपल्याला सगळ्यांना, तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. नंतर काय घडलं, त्याचं पुणे सीआयडीला शरण जाणं, तो शरण आला. नंतर व्हिडिओ प्रसारित झाला, नंतर तो शरण आला. आणि तिसरं काय घडलं, तर पुण्यातल्या रस्त्यांवर बीडमधून आलेले त्याचे समर्थक जमल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, ज्यांच्या मुलाखती देखील प्रसार माध्यमांनी घेतल्या होत्या. आता या 3 गोष्टी त्या दिवशी प्रामुख्यानं घडल्या. एक, पहिल्यांदा त्याचा व्हायरल झालेला 31 सेकंदाचा व्हिडिओ, नंतर त्याचं पुणे सीआयडीला शरण येणं, आणि तिसरं त्याचे बीडचे समर्थक पुण्यातील रस्त्यांवर येऊन फिरणं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो व्हिडिओ जो आहे तो कधी व्हायरल झाला. दुपारी साधारण 11:15, 11:30, 11:45च्या सुमारास अचानक सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांवर या वाल्याचं आपल्याला दर्शन झालं. अचानक जो माणूस तब्बल 21 दिवस फरार होता तोच प्रगट झाला. म्हणजे संतोष देशमुख हत्येनंतर हा फरार झाला होता. तब्बल 21 दिवसांनी तो प्रगट झाला. त्याचं दर्शन झालं कुठे? डायरेक्ट आपल्याला टीव्हीवर. आपण सगळे त्या दिवशी घरी असाल किंवा टॉप न्यूज मराठी पाहत असाल, इतर प्रसार माध्यम पाहत असाल, त्या दिवशी आपल्याला थेट दिसला तो 31 डिसेंबरला ते जे वर्ष सरत होतं 2024चं सरतं वर्ष, शेवटचा दिवस, त्याच दिवशी साधारण दुपारी 11:15, 11:30, 11:45च्या दरम्यान तो सगळ्यांना दिसला. म्हणजे जो 21 दिवस बोंबलत फिरतोय, कुठे मध्य प्रदेशात पेंच अभयारण्यात जातोय, कुठे महाकालेश्वर मंदिरात जातोय, कुठे त्यानंतर अक्कलकोटला गेला असं म्हटलं जातं, किंवा त्यानंतर तो अगदी दिंडोरी नाशिक येथील सेवा केंद्रात, समर्थ सेवा केंद्रात देखील कुठेतरी तिथे गेला होता असं म्हटलं जातं. नंतर तो नाशिक मधीलच शरणपुरीमध्ये त्या ठिकाणी जाऊन शरणपूरमध्ये त्यांनी हस्तरेषा तज्ञाकडे आपलं भविष्य देखील पाहिलं. अशा बऱ्याचशा गोष्टी घडून आल्या. नंतर तो 31 डिसेंबरला 21 दिवसांनी प्रगट झाला, तो थेट टीव्हीवर. आता काय घडलं त्या दिवशी? त्या दिवशी तो प्रगट झाला, त्या दिवशी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ती व्हिडिओ क्लिप होती. त्यामध्ये त्यांनी 5 वाक्य म्हटली, 71 शब्द होते आणि 31 सेकंदाचा व्हिडिओ होता. 5 वाक्य, 71 शब्द आणि 31 सेकंदाचा व्हिडिओ. यामध्ये त्यांनी बरंच काय काय सांगण्याचा प्रयत्न केला, आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मी कसा धुतल्या तांदळासारखा आहे किंवा तोऱ्यात बोलण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला होता. खरं म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ पाहिलाय का? पाहिला असेल, नसेल, विसरून गेला असाल, काही हरकत नाही. आपण तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघणार आहोत. त्या व्हिडिओला बारकाईनं पाहायचंय, तुम्हाला बारकाईनं ऐकायचंय, कारण की त्यातल्या एक एक शब्दांमध्ये आपल्याला अक्षरशः बरंच काही दडलंय. तेच मी या माध्यमातून बाहेर काढणार आहे आणि त्या व्हिडिओत नेमकं काय म्हटलंय तो याच्यावर आपण लक्ष ठेवणार आहोत. म्हणून मी माझ्या पीसीआरना विनंती करेन की कृपया वाल्याचा तो 31 डिसेंबरचा व्हिडिओ आपल्या टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना दाखवूयात. पाहूयात वाल्याचा तो 31 सेकंदाचा व्हिडिओ. मी वाल्मिक कराड केस पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. मी वाल्मिक कराड केस पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. पाहिलात ना व्हिडिओ? आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? सर्वात पहिल्यांदा आपण त्याच्या नजरेविषयीची चर्चा करू. बघा, हा
31 सेकंदाचा व्हिडिओ आहे. या 31 सेकंदात त्यांनी काय केलंय, त्याला जे वाचायला सांगण्यात आलंय किंवा त्याच्या समोर जी स्क्रिप्ट आहे, संपूर्ण स्क्रिप्ट ती तो वाचत सुटलाय, पण वाचताना त्याची नजर एकदा सुद्धा वर आलेली नाहीये. कंटिन्यू तो असा पुढे आलेला आहे आणि त्याला जे काही म्हटलंय तो ते वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता त्यात जो तो वाचतोय ती ऑलरेडी जी स्क्रिप्ट आहे ती त्याला कुणीतरी लिहून दिलेली आहे. त्याच्यासमोर कुणीतरी मोबाईल अथवा लॅपटॉप किंवा काहीतरी वेगळं डिव्हाइस धरलेला आहे आणि त्याच्या समोर जे लिहून दिलंय किंवा त्याला जे बोलायला लावलंय तेच तो बोलतोय आणि सरळ सरळ तो स्क्रिप्ट वाचताना दिसतोय. त्याचे स्वतःची वाक्य नाही आहेत ती. नंतर 31 सेकंद त्याची नजर फक्त त्या स्क्रिप्टवर आहे, दुसरीकडे कुठंही नाही. आणि ते सगळं झाल्यानंतर म्हणजे या अर्ध्या मिनिटांमध्ये जर आपण पाहिलं तर या सगळ्यांमध्ये एकदाही नजर त्याची वर आलेली नाहीये. आणि थोडस 31 सेकंदाचा व्हिडिओ संपल्या तो थोडस पुढे झुकून सगळी स्क्रिप्ट वाचून झाल्यावरच मान वर करतो, मग थोडा मागे येतो आणि आपली नजर वर करतो. आता हे जे सगळं त्याचं ऑब्झर्वेशन जे आपण पाहिलंय ना ते अत्यंत महत्वाचं आहे. याच्यातनं काय काय गोष्टी पुढे येत आहेत. एक, त्याला कुणीतरी स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे, त्याची स्वतःची वाक्य नाहीत. त्याला समोर कुठलं तरी एक डिव्हाइस धरलेला आहे, त्यात त्यांनी बघून वाचायचंय, त्यामुळं ते वाचायचंय म्हणून त्याची नजर कंटिन्यू त्या स्क्रिप्टवर आहे. ते वाचून झाल्यानंतर जणू काही तो मोकळा झाल्यासारखा असा मागे जातोय. त्याच्या चेहऱ्यावर हावभाव बघा, कुठेही 21 दिवसांनी तो संतोष देशमुख हत्या प्रकरणाविषयी बोलतोय, सांगतोय आपल्या सगळ्यांना मी काय तीर मारले आणि मी किती धुतल्या तांदळासारखा आहे, मी नाही त्यातला दरवाजा ढकल आतला असा म्हणणार तो वाल्या कराड, असं काही सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि यामध्ये त्याची नजर फक्त त्या स्क्रिप्टवर आहे, तो वाचतोय तेच आहे. एकदा सुद्धा त्यांनी नजर वर केली नाही. अगदी सगळ्यात शेवटी जेव्हा ते वाचून झालं तेव्हा त्याची नजर वर आली. आता तुम्ही सगळा तो व्हिडिओ पाहिला, तो काय म्हणाला ते फक्त एकदा ऐकायचंय. काय, मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली. मला अटकपूर्व जामीन मिळवण्याचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सरेंडर होत आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघतील आणि मी जर दोषी दिसलो तर न्याय देवता मला जी काही शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे. ही 5 वाक्य आहेत, 71 शब्द आहेत, 31 सेकंदाचा व्हिडिओ आहे. आता या लाईव्हच्या शेवटी मी या त्याच्या 5ही वाक्यांमधल्या प्रत्येक शब्दावर विश्लेषण करणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहातच आणि त्यावेळी तुम्हाला या त्याच्या 5ही वाक्यांचा अर्थ देखील मी उलगडून सांगणार आहे. फक्त आता सुरुवातीला प्रश्न काय आहे तर मला हा व्हिडिओ पाहून आधी जे प्रश्न पडलेत ना त्याविषयी तुमच्याशी चर्चा करायची. खरं तर हा 31 सेकंदाचा म्हणजे अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला 1-2 नाही तब्बल 15 प्रश्न पडले. आता हे प्रत्येक 15 प्रश्न ना तुम्ही विचार करणार, बरोबर, अरे हा प्रश्न, अरे हा बरोबर, अरे हा हा अगदी खरं. या सगळ्या 15 प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पहिला प्रश्न क्रमांक पहिला, काय पहिला प्रश्न मला पडलेला, वाल्या सरेंडर होण्यापूर्वी अवघ्या अर्ध्या पाऊण तासात हा व्हिडिओ प्रसार माध्यम आणि सोशल मीडियावर कसा व्हायरल झाला, हा माझा पहिला प्रश्न. 21 दिवस हा पट्ट्या फरार होता. 21 दिवस हा फरार असताना देखील तो कुठे आहे त्याचा मागमूस लागला नाही. ना SIT ला कळालं, ना CID ला कळालं, ना स्थानिक पोलिसांना कळालं. सगळे शोध घेत होते की वाल्या कराड गेलाय कुठे, वाल्या कराड गेलाय कुठे, पण त्याचा अजिबात मागमूस लागला नाही, थांगपत्ता लागला नाही. आणि सगळीकडे पब्लिक आउटक्राय सुरू होता, जन आक्रोश सुरू होता, आंदोलनं सुरू होती, निदर्शनं सुरू होती, मोर्चे निघत होते. तिकडे धनंजय देशमुख, वैभवी सगळे जण या वाल्या कराडला अटक करा म्हणून मागणी करत होते. इकडे सरकार देखील आम्ही पूर्णपणे ताकदीनं तपास करतोय आणि त्याला अटक करण्यासाठी प्रयत्न करतोय अशा सगळ्या आश्वासनांच्या भूमिका मांडत होते. एवढं सगळं घडत असताना वाल्या 21 दिवसानंतर आपल्याला थेट टीव्हीवर दिसला. आता मला प्रश्न हाच पडलाय, जो पुण्यातील CID ऑफिसला
शरण जाणार आहे त्याच्या आधी अर्धा पाऊण तास हा व्हिडिओ सगळ्या सोशल मीडियावर प्रसार माध्यमांवर कसा काय व्हायरल झाला? कुठली यंत्रणा आहे की वाल्या शरण येणार आहे सीआयडी ऑफिसला ही सांगणारी? कुठली यंत्रणा आहे वाल्याच्या बाजूनं त्याची बाजू त्याला मांडता यावी यासाठी प्रयत्न करणारी? अशी कुठली यंत्रणा आहे जी वाल्याला काय सांगायचं या प्रकरणामध्ये ते सगळ्या महाराष्ट्राला ऐकवायला मिळावं म्हणून प्रयत्न करणारी? हा प्रश्न मला पडला आहे. एवढी काय फास्ट यंत्रणा आहे ज्या अर्ध्या पाऊण तासात सगळ्या प्रसार माध्यम आणि सोशल मीडियावर वाल्या कराडचा तो 31 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला. इतकंच नव्हे तर प्रसार माध्यमांनी त्याच्याच आधी 4-5 दिवस काही बातम्या देखील झळकावल्या होत्या की वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसला शरण येण्याची शक्यता आहे. इव्हन त्या दिवशी स्वतः सीआयडीनं पोलीस बंदोबस्त देखील आपल्या कॅम्पसमध्ये त्या ठिकाणी वाढवला होता. म्हणजे जणू काही सीआयडीला प्रसार माध्यमांकडून कळालं की काय, अरे वाल्या येतोय, बरं त्याचा आता आपल्याला तो शरण येतोय बरं का, आता आपल्याला स्वागत करायचं. आणि नेमकं काय तिकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर ट्विट केलं होतं त्या दिवशी की आज दुपारी वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिसला शरण येतोय म्हणून. याचा अर्थ ही बातमी एक तर लीक झाली किंवा ही बातमी मुद्दामहून लीक करण्यात आली आणि ती लीक करण्यापूर्वी जो काही वेळ मिळालेला आहे त्या वेळेत वाल्मिक कराडचा हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला त्याची बाजू मांडता यावी, लोकांपर्यंत तो काय आहे, मी काहीही केलेलं नाही हे सांगण्यात यावं, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही हे त्याची बाजू त्याला मांडता यावी, यासाठी केलेला हा सगळा खटाटोप होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हेच की ही सगळी यंत्रणा राबवण्यात आली जेणेकरून या वाल्मिक कराडला मोकळा स्पेस मिळावा आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करता यावा. प्रश्न दुसरा, सरेंडर होण्यापूर्वी वाल्या 21 दिवस फरार होता. 9 डिसेंबरला हत्या झाली, नंतर वाल्या गायबच झाला. मग हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणी बनवला गेला? कारण 21 दिवसांमध्ये तो तर काय फक्त बीडमध्ये नव्हताच. बघा त्याचं लोकेशन कुठून कुठे होतं. तो मुळातच ज्यावेळी हत्या वगैरे सगळी घडली अर्थातच तो परळी किंवा त्या आसपासच्या एरियात, नंतर तो तिथून बाहेर पडला, निघाला. मस्साजोगकरांनी देखील सांगितलं की शिवलिंग मोराळे याच्या घरात देखील एक दिवस कुठेतरी तो तिथे राहत होता वगैरे सगळं सांगितलं त्यांनी. सुप्रिया सुळे ज्यावेळी मस्साजोगच्या दौऱ्यावर गेल्या होत्या तेव्हा त्या ग्रामस्थांनी सांगितलं होतं की तो शिवलिंग मोराळेकडे होता. आता ते एक दिवसाचा तो विषय झाला. नंतर तो केज आठवते आपल्या रजिस्ट्री देखील तो करायला काही ठिकाणी ऑफिसमध्ये गेला होता वगैरे ते सगळं घडलं. नंतर तो मध्य प्रदेशात गेल्याचं कळालं, पेंच अभयारण्य, महाकालेश्वर मंदिरात गेला, आणखी इकडे तिकडे फिरला, नाशिकमध्ये गेला, मग काहीतरी तो पुण्यात आला अशी पण चर्चा झाली. या सगळ्या गोष्टी घडल्या आणि नंतर तर आपल्याला आठवते 30 डिसेंबरला एक फुटेज बाहेर आलं ज्या सोलापूर धुळे महामार्गावरील त्या टोल नाक्यावरून काही गाड्या पास होत्या, वाशी टोल नाक्यावरून गाड्या पास होत होत्या आणि त्या सगळ्या काळ्या रंगाच्या काचा होत्या, पांढऱ्या गाड्या होत्या आणि त्यात कुठेतरी वाल्मिक कराड असावा अशी शंका देखील उपस्थित करण्यात आली. कारण 30 डिसेंबरचा तो व्हिडिओ ज्या गाड्या पुण्याच्या दिशेने निघाल्या आणि 31 डिसेंबर तर वाल्या पुण्यात सीआयडीला शरण आला. त्यामुळं हा व्हिडिओ नेमका कुठल्या लोकेशनवर कुठल्या ठिकाणी बनवण्यात आला याचं उत्तर कोणत्याही पोलिसांना देता आलं नाही. ना सीआयडी ना SIT ना चार्जशीट मध्ये त्याचा कुठे उल्लेख आहे की तो कुठे व्हिडिओ बनवण्यात आला. हा प्रश्न निरुत्तरित आहे. याचा प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे शोधायला हवं. पुढे प्रश्न तिसरा, हा व्हिडिओ कोणत्या दिवशी म्हणजेच कोणत्या तारखेला बनवला गेला? कारण 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या झाली, नंतर हा शरण आला 31 डिसेंबरला, म्हणजे मधले जे दिवस आहेत 21 दिवस, अगदी 10 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत या कोणत्या दिवशी बनवला आला हा व्हिडिओ? त्या आधी प्रिप्लॅन्ड आहे का, की हा व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे का, ऐन वेळी आयत्या वेळी हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे? ती तारीख कोणती होती, तो दिवस कोणता होता, याचंही उत्तर अजून मिळालेलं नाहीये. प्रश्न चौथा, हा व्हिडिओ कुणी बनवला आणि तो बनवताना त्याच्यासोबत आणखी कोण कोण होतं? आणि प्रश्न हा पडतो, वाल्मिक कराड हा एकटा व्हिडिओ बनवू शकत नाहीये, कारण की त्याच्यासोबत
निश्चितपणे कोण ना कोणतरी असणार आहे. बऱ्याच जणांची चेल्या चपाट्यांची गँग आहे त्याची काही टोळी कमी आहे. विष्णू चाटे तर 18 तारखेपर्यंत 17 तारखेपर्यंत त्याच्यासोबतच होता असं स्वतः सामाजिक कर्त्या तृप्ती देसाई यांनी आरोप केलेला आहे. 16-17 म्हणजे 15-16ला तर ते दिंडोरी येथील त्या समर्थ सेवा केंद्रात होते. 17ला दोघेही बाहेर पडले. अशा पद्धतीनं त्यांनी ती सगळी माहिती दिली होती. आणि विष्णू चाटे नाशिकला गेला होता हे देखील क्लिअर झालेलं, कारण की त्याचा मोबाईल जो हरवला होता असं तो म्हणतोय, तो जो रेडियस मध्ये ज्या 1 किलोमीटरच्या हरवला त्या नाशिक मधल्या त्या ठिकाणी पोलिसांनी तपास देखील केला होता. त्यामुळे विष्णू चाटे नाशिकला गेला होता, वाल्मिक कराड पण नाशिकला गेला होता, म्हणजे याचा अर्थ दोघे सोबत होते हे क्लिअर झालेलं आहे. म्हणजेच हा व्हिडिओ कुणी बनवला आणि बनवताना त्याच्यासोबत आणखी कोण कोण होतं याची देखील उत्तरं अजूनही आपल्याला मिळालेली नाहीयेत. आता पुढचा प्रश्न, या व्हिडिओतली जी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट नेमकी कुणी लिहून दिली? ही अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे. या व्हिडिओतली स्क्रिप्ट कुणी लिहून दिली? कारण की एकतर तो सगळं वाचून बोलतोय, नजर त्या स्क्रिप्टवर ठेवून बोलतोय, त्याला स्वतःची काही वाक्य बोलायचा काही संबंध झाला नाहीये. मग ती जी वाक्य त्याला लिहून दिलेली आहेत ती कुणी लिहून दिली? ती स्क्रिप्ट, तो त्याच्या स्क्रिप्टचा रायटर कोण आहे? हु इज अ स्क्रिप्ट रायटर ऑफ वाल्मिक कराड? कोणी लिहून दिली त्याला ती स्क्रिप्ट? याचं देखील उत्तर मिळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी जे 31 सेकंदामध्ये तो जो बोललेला आहे, नंतर आपण त्याच्यावर विश्लेषण करणार आहे लाईव्हच्या शेवटी, असं मी तुम्हाला बोललेलोच आहे. अर्थात पुढे प्रश्न क्रमांक 6, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या पाऊण तासातच वाल्या पुण्यातील सीआयडी ऑफिस मध्ये कसा काय पोहोचला? म्हणजे इकडे व्हिडिओ व्हायरल होतोय आणि वाल्या तिकडे सीआयडी ऑफिस मध्ये शरण देखील येतोय. म्हणजे आधी प्लॅन केलेला आहे, आधी आपली बाजू मांडून मोकळी होऊ आणि मग आपण सीआयडीला शरण जाऊ, जेणेकरून मी माझी बाजू मांडलेली आहे आणि स्वतःहून शरण पण आलेलो आहे. म्हणजे याच्यात कुठे ना कुठेतरी आपण त्यात कुठेच नाही, या प्रकरणाशी आपला काही संबंध नाहीये हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न या वाल्या कराडनं या ठिकाणी या दिवशी केलेला आहे. आणि तो लगेच कसा काय येतो? अर्ध्या पाऊण तासात व्हिडिओ व्हायरल होतो, कारण की एक तर आधी ठिकाणच माहित नाही की व्हिडिओ कुठे तो बनवला गेलेला आहे. म्हणून यातनच प्रश्न निर्माण होतो. मग प्रश्न क्रमांक 7, याचा अर्थ हा व्हिडिओ पुण्यात बनवला गेला होता का? कारण की इकडे व्हिडिओ बनवला जातो आणि तिकडे तो थेट अगदी त्या सीआयडी ऑफिस मध्ये शरण येतोय, अगदी त्या शिवलिंग मोराळेच्या गाडीतून रुबाबात, थाटात, धाकात. हे कसं शक्य आहे? म्हणजे सगळं प्लॅन झालेलं आहे. म्हणजे पुण्यातच कुठेतरी वास्तव्यास होता. आता त्याच्या मागचे जे पडदे आपण जे व्हिडिओ बघितले किंवा तो जो काही कोच सोफा आहे बसायला, ते नेमकं कुठलं स्थळ आहे, कुठला फ्लॅट आहे तो, कुठाचं ऑफिस आहे का ते, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला घ्यावी लागतील. अर्थात प्रश्न क्रमांक 8, दिनांक 30 डिसेंबर म्हणजेच वाल्या सरेंडर होण्याच्या आदल्या रात्री, 31 डिसेंबरला तो सरेंडर झाला म्हणजे शरण आला. आदल्या रात्री म्हणजे 30 डिसेंबरला बीड मधून काही माणसं गाड्यांमधून पुण्याच्या दिशेनं जात असतानाचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं. ते आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्यातच कुठेतरी वाल्या काळ्या काचांच्या आत दडला होता अशी शक्यता बऱ्याच जणांनी व्यक्त केली. मग ते जे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं होतं ज्या गाड्यांचं, त्यात वाल्या होता का? आणि जर त्यात वाल्या असेल तर तो त्या रात्री पुण्यात मुक्कामी होता का? कारण की या सगळ्या गाड्या पुण्याच्या दिशेनं निघाल्यात असं म्हटलं गेलं. त्या ठिकाणी वाशी टोल नाक्यावर टोल भरला, पेट्रोल भरलं, पेटपूजा झाली, सगळं काही काही झालं आणि तिथून रात्री मुक्कामास पुण्यात आला का मग तो? जेणेकरून हा व्हिडिओ रात्रीच बनवला गेलाय का? म्हणून प्रश्न क्रमांक 9, तो पुण्यात मुक्कामी होता हे जर खरं आहे, समजा आपण हे मानलं की तो पुण्यात मुक्कामी होता, मग हा व्हिडिओ पुण्यातील कुणाच्या घरात अथवा कुणाच्या ऑफिसमध्ये बनवला गेला? कारण एकतर मुळातच वाल्याची पुण्यात भरपूर प्रॉपर्टी आहे, हडपसर, मगरपट्टा, तिकडं अगदी पिंपरी चिंचवड मध्ये काळेवाडी आहे, इकडं फर्ग्युसन रोडवर पण त्याची काही ऑफिसची आहे. पण अर्थात असं एखादं कुठलं तरी घर आहे किंवा ऑफिस ज्या ठिकाणी त्याला बसवून त्याला स्क्रिप्ट वाचायला लावून हा व्हिडिओ तयार केला गेला. याचाच अर्थ हा पुण्यात मुक्कामी होता, तर पुण्यातल्या कुणाच्या घरात, कुणाच्या ऑफिसमध्ये हा व्हिडिओ बनवला गेला. नंतर प्रश्न क्रमांक 10, हा व्हिडिओ तो सरेंडर होण्याच्या आदल्या रात्री बनवला गेला होता की सरेंडरच्या दिवशी सकाळी बनवला गेला?
आदल्या रात्री मुक्कामाचा असेल तर आधी बनवला का सकाळी सकाळी हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे? नेमकं काय घडलंय? कारण की तात्काळ त्याच दिवशी तो शरण पण आलेला आहे, त्यामुळे हा आदल्या रात्री बनवून वेल प्रिपेअर्ड केला गेला का दुसऱ्या दिवशी शरण यायचंय त्याच दिवशी तो सकाळी बनवण्यात आला आणि नंतर तो सीआयडी ऑफिसला दुपारी शरण गेला. पुढे प्रश्न क्रमांक 11, मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार होता असं या व्हिडिओतून मोठ्या तोऱ्यात सांगणारा हा वाल्या कुणाच्या सांगण्यावरून मग सरेंडर झाला? स्वतःच त्यांनी काय सांगितलं होतं की मला अटकपूर्वचा अधिकार होता, तरी देखील मी सीआयडी ऑफिस पुणे येथील पाषाण रोड त्या ठिकाणी शरण जातोय, सरेंडर होतोय. मी एवढा तोऱ्यात सांगतोय. अरे मग तुला जर अटकपूर्व जामिनाचा मुळातच तू म्हणतोयस की अधिकार होता, मग अटकपूर्व जामीन अर्ज का नाही केला? 21 दिवस तू फरार होता बोंबलत बाहेर फिरत. ज्यांना असं बोंबलत बाहेर फिरायचं असतं ते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतात. फेटाळला तर फेटाळला, मंजूर तर मंजूर. अँटिसिपेटरी बेलसाठी तू अर्ज केला का नाही केला? कारण की आतापर्यंतच्या माहितीनुसार तू केलाच नाही. तो करू नये किंवा तू करूच नये, तू शरणच जा, अशी काही प्लॅनिंग झाली का? म्हणजे अटकपूर्व जामीन मंजूर झाला असता तर कदाचित जन आक्रोश, पब्लिक आउटक्राय प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढला असता, संतापला असता, उसळला असता जनसागर. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करून धोका पत्करू नये यासाठी हा सरेंडर गेला, असाच या ठिकाणी क्लिअर होतंय. म्हणून प्रश्न क्रमांक 12, मग तो कुणाच्या सांगण्यावरनं शरण गेला, हा प्रश्न क्रमांक 11 मध्ये मी उपस्थित केला होता. 12, तब्बल 21 दिवस गायब राहिलेला असल्यानं या वाल्यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज का नाही केला आणि त्याऐवजी तो इकडं तिकडं का फिरत बसला? हा प्रश्न क्रमांक 12 आहे माझा. का इकडे तिकडे फिरत बसला? मग म्हणजे टेहळणी चालू होती का पूर्ण सेटिंग सुरू होती की काय करायचं अटकपूर्व जामीन? आणि मुळातच ह्याच्याकडे वकिलाची फौज ना, 2 वकील तर त्यांनी जे आधीमध्ये आपण बघितले लावलेले ते सगळे न्यायालयीन कामकाजासाठी होती पीसीआर एमसीआर मध्ये. आता तिसरा वकील पण लावला. वकिलांची फौज उभी करू शकतो हा. एवढं ह्याच्याकडे पैसा, प्रॉपर्टी सगळं काय काय त्यात शिवाय राजकीयवरच असतं. त्यामुळे वाल्याकडे काही वकिलांची कमी नाहीये. म्हणून त्याला असा सल्ला कुठे देण्यात आला का की बाबा तू अटकपूर्व जामीन घेण्यापेक्षा सरेंडर ये म्हणून, जेणेकरून आपल्याला त्याचा पुढे भविष्यात फायदा होईल. मी तर शरण आलो असं सांगायला. पुढे प्रश्न क्रमांक 13, अटकपूर्व जामीन घेण्याऐवजी सरेंडर होण्याचा सल्ला त्याला त्याच्या वकिलांनी दिला का आणखी कुणी दिला? आता वकिलांची फौज होती, मग वकिलांनी दिला का आणखी कुणी? पॉलिटिकल कनेक्शन आहे का याच्यात? सगळ्या पुढच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करण्यासाठी नेमकं काय आहे याचंही उत्तर आपल्याला कुठल्याही तपासात मिळालं नाही. पुढे प्रश्न क्रमांक 14, वाल्याच्या सरेंडरच्या दिवशी, ज्या दिवशी 31 डिसेंबरला हा वाल्मिक कराड शरण गेला सीआयडी ऑफिसला, त्याचे बीड मधील समर्थक एवढ्या मोठ्या संख्येनं अचानक पुण्यात कसे काय गोळा झाले? हा प्रश्न फार महत्वाचा आहे. कारण आपल्याला आठवते 30 डिसेंबरला व्हायरल झालेले सीसीटीव्ही फुटेज, 4-5 गाड्या तिथून गेल्या. त्या गाड्यांमध्ये वाल्या आणि बीड मधली माणसं होती. आणि जेव्हा वाल्या शरण आला तेव्हा तर त्या शिवलिंग मोराळेच्या गाडीतनं सीआयडीच्या ऑफिसच्या दारात थाटात धाकात रुबाबात उतरला. आणि नंतर प्रसार माध्यमांनी जी त्याचे समर्थक आले होते त्या सगळ्यांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. आणि कुणी काही उत्तर देत बसलाय, नाही नाही आम्ही देवदर्शनासाठी आलो होतो, नाही नाही अण्णा येणार आहेत म्हणून आम्ही आलो होतो, नाही अण्णांचा याच्यात काय संबंध नाही. आपल्याला आठवत असेल तो शिवलिंग मोराळे 2 कोटी अण्णा खंडणी घेऊच शकत नाही, त्यांनी तर दावा केला. जर तसं सिद्ध झालं तर मी भर चौकात फाशी घेईन, असं स्वतः तो शिवलिंग मोराळे म्हणाला होता. आणि याच शिवलिंग मोराळेनी असा एक काय किस्सा रंगवून सांगितला होता बीड मधून पुण्यात आल्यानंतर. आता परत काय पुण्यात याचा संबंधच नाही ना, पण त्याच दिवशी कसा काय बाबा तू पुण्यात का? आता वाल्मिक कराड आहे. अरे वाल्मिक कराडला घेऊनच आलात तुम्ही, घेऊन आलात तुम्ही, तो तुम्हाला रस्त्यात नाही भेटला. मग तो किस्सा नेहमीप्रमाणे जो मी तुम्हाला सांगतो तो रस्त्याच्या डाव्या बाजूला, मी रस्त्याच्या उजव्या बाजूला, त्याची गाडी तिकडं, याची माझी गाडी इकडं. मग वाल्मिक अण्णाने मला बघितलं, मी वाल्मिक अण्णाने बघितलं आणि मग एकमेकांची नजर झाली. मग वाल्मिक अण्णा म्हणले, अरे मी येऊ का तुझ्या गाडी? ती गाडी छोटी आहे, मला अमुक तमुक ठिकाणी सोडून दे. मी म्हटलं ठीक आहे अण्णा या. मग वाल्मिक अण्णा आला, माझ्या गाडीत बसला, मग त्यांना जिथं सोडायचं तिथं मी सोडला. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी, कथा, कपोल कल्पित जे काही त्यांनी सांगितले आपल्याला अख्ख्या प्रसार माध्यमांमध्ये, त्याच्या बोलण्यावर अक्षरशः हसली लोक की अरे हा काय सांगतोय माणूस, काय घ्या. पुणेकरांतर कधीच पटू शकत नाही. रस्त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला एकमेकांशी असा संवाद साधता येतो
हे नशीब असेल पुणेकरांचं जेव्हा असं काही करता येईल, पण ते कधीच शक्य नाहीये. म्हणून मला हा प्रश्न पडलाय की शिवलिंग मोराळे हा आणि त्याचे सगळे बीडचे समर्थक वाल्याला घेऊन 30 डिसेंबरच्या रात्री पुण्यात आले. 30 डिसेंबरच्या रात्री पुण्यात मुक्काम केला. 31 डिसेंबरला तो त्याच्या गाडीत घेऊन त्याला सीआयडी ऑफिसला घेऊन पोहोचला. हे क्लिअर आहे. त्यामुळं आता अगदी शेवटचा प्रश्न तो म्हणजे प्रश्न क्रमांक 15. नंतर आपल्याला चर्चा करायची आहे, ती फार महत्वाची आहे. प्रश्न क्रमांक 15, सरेंडर होण्यासाठी वाल्यानं पुणंच का निवडलं? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. वाल्याला का असं वाटलं की पुणंच निवडायला पाहिजे? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकारात जे काही वाल्यानं पुणे का निवडलं हा प्रश्न कुणाला पडला नाही? सगळ्यांना पडलाय. पुण्याचं सीआयडी ऑफिस आहे म्हणून बाकीच्या ठिकाणी पण ऑफिसेस आहेत की तुला स्वतः बीडमध्ये स्वतः सरेंडर होता येत होतं. तुझं स्वतःचं होमग्राऊंड होतं ना, बीड पोलीस स्टेशन, परळी, अंबाजोगाई, धारूर, केज, कुठं म्हणशील तिथं तुला शरण होता येत होतं. का नाही तिथं? धाराशिव जवळ आहे तुमच्या, तुम्ही का नाही तिथं शरण झालात? पुण्यातच का? वाय यू सरेंडर्ड इन पुणा? वाय? हा प्रश्न पडलेला आहे. एवढं एक तर मुळात तू शरणाला पुण्यात आणि तुला परत न्याला कुठं? बीडमध्ये केज. म्हणजे एक तर बीड मधून पुण्यात आला, पुण्यातून परत बीडमध्ये नेला. केवढा खर्च पोलिसांचा, सगळ्या तुझ्या मागं फौज फाटान बंदोबस्त काय काय करावा लागला? कशाला एवढा खर्च करायला लावला सरकारला बिनकामाचा? तुला शरण जायचं होतं तर त्या बीडमध्ये जायचं होतं ना. एवढा प्रवास करायची गरज काय होती? म्हणजे या दरम्यान जे काही घडलेलं आहे ते सगळं प्लॅनिंगने होतं आणि हा सगळ्या प्लॅनिंगचा भाग होता. दिस इज अ पार्ट ऑफ प्लॅनिंग ओनली. आणि या प्लॅनिंगच्या माध्यमातून जे काही यांना साधायचं होतं ते कदाचित यांनी साधलेलंही असावं. याच दरम्यान जे काही घडलंय ते कदाचित त्यांनी घडवलेली असावं. कारण आपल्या सगळ्यांना माहितीये 15 डिसेंबरला धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री बनले आणि वाल्या शरणीपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर पर्यंत या दरम्यान 15 दिवस जर बघितले तर तेव्हा तेही मंत्रीच होते. त्यामुळं कदाचित त्याचा बेनिफिट त्यांना झाला का या वाल्याला? आणखी बाकीच्या काही गोष्टी करता आल्या का? कारण की आता ज्या धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडला डोक्यावर नाचवला त्याच वाल्मिक कराडमुळे आज धनंजय मुंडेंचं मंत्रीपद गेलं. धनंजय मुंडेंना आयुष्यातला सगळ्यात मोठा फटका बसला. हा पालकमंत्री होता आलं नाही आणि मंत्रीपद देखील गेलं. भले 1,25,000 म्हणजे महाराष्ट्रात 3ऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक मताधिक्याने धनंजय मुंडे निवडून आले असतील, पण त्याचा काहीच नाही फायदा झाला. हात आया पर मुंह ना लगा. ना पालकमंत्रीपद मिळालं ना मंत्रीपद मिळून सुद्धा त्याची चव चाकता आली. मग उपयोग काय झाला? या वाल्याच्या नादी लागून किंवा या वाल्याला डोक्यावर बसून शेवटी घडलं काय? म्हणजे आज तुम्ही घरी आहात आणि वाल्या कोठडीत आहे, याच्या पलीकडे काही नाही. म्हणून त्या दरम्यान जेवढं काही वाचवायचा प्रयत्न केला गेला त्या सगळ्या 15 दिवसांमध्ये तो वाल्या कुठे आहे याचा कॉन्टॅक्ट अजिबात झाला नसेल. यांचे सीडीआर चेक करायला नकोय? हे नेमके कुठे गेले, कुठे बोलतायत, कुणाशी बोलतायत? कारण की जो तो आपली मिनिस्ट्री पॉवर त्या ठिकाणी दाखवणार आहे. आणि की वाल्या तर धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचा, निकटचा, हे त्यांनी स्वतःहून मान्य केलेलं आहे, स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळं जसं तो त्यामध्ये रील फिरतंय, पंकजा मुंडेंनी जसं म्हटलं होतं कुठं आहे रे ते धनुभाऊंचं ज्याच्याशिवाय पान हलत नाही ते वाल्मिक कराड, आता त्याच्यावर एक वेगळं रील आलं, कुठं आहे रे ते? आणि मग एक माणूस मध्ये येऊन बोलतो माहित नाही तुम्हाला, कोठडीत आहे. म्हणजे प्रश्न आहे की अख्ख्या महाराष्ट्राला एक माहित होतं की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड म्हणजे एक समीकरण आहे. म्हणजे धनंजय मुंडेंची सावली म्हणजे वाल्मिक कराड, एवढं ते एकाच नाण्याच्या 2 बाजू अशी परिस्थिती झाली त्यांची. अख्ख्या बीडमध्ये, बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे म्हटलं की वाल्मिक कराड नाव येतं आणि वाल्मिक कराड म्हटलं की धनंजय मुंडे नाव येतं. आता हे एवढं सगळं क्लिअर कट असताना, एवढं सगळं झालेलं असताना देखील या दरम्यान 15 ते 20 दिवसांमध्ये जेव्हा धनंजय मुंडे मंत्रिपदावर होते आणि वाल्मिक कराड फरार होता, त्यांच्यात काही संभाषण झालं का, कॉन्व्हर्सेशन झालं का, याचे काही सीडीआर काढण्यात आले नाहीत, याची तपासणी करण्यात आलेली नाही. दुसरी गोष्ट, वाल्मिक कराड जो त्या दिवशी पुण्यात आला, आता पुण्यात काय त्यांचं नेक्सस आहे, काय लागेबांधे आहेत, पुण्याशी काय रिलेशन आहे या वाल्मिक कराडचं? त्याच्या बऱ्याच प्रॉपर्टी इथं मान्य आहेत, पण म्हणून फक्त पुण्याची प्रॉपर्टी बघायला आला का शेवटची बघून जावं म्हणून? नाही. पुणंच का निवडलं या प्रश्नाचं उत्तर देखील शोधणं अत्यंत महत्वाचं आहे, पण ती उत्तरं काही हाती लागलेली नाहीत. आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे
वाल्या जो काही बोललाय ना या 31 सेकंदामध्ये, त्यातला प्रत्येक वाक्याचा महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी अॅनालाइज करायचा आहे. 5 वाक्य आहेत आणि या 5 वाक्यांमध्ये 71 शब्द आहेत. 31 सेकंदाचा व्हिडिओ आहे. आता फार महत्वाचा आहे, आता लाईव्ह शॉट पर्यंत पाहिलं पाहिजे आणि त्या लाईव्ह मध्ये एक एक वाक्य आपण त्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. पहिलं वाक्य काय? कुणी मारेकरी माफ करा, पहिलं वाक्य 21 दिवसांपूर्वी जीव घेतलेल्या व्यक्तीचा उल्लेख यांनी कसा केलाय बघा. काय म्हणाला तो? सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे आपण याच्या आधी जे काही वाचलं त्याच्या त्या 31 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी जे काही वाचलंय त्यात वाक्य काय होतं बघा. मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. खोटी? अरे काय बोलतो बाबा तू? वाल्मिक कराड, मी वाल्मिक कराड, पहिली ओळख करून दिली. केज पोलीस स्टेशनला खंडणीची खोटी फिर्याद दाखल झाली आहे. अरे ही फिर्याद खोटी आहे का खरी आहे? याचं उत्तर चार्जशीट मध्ये आता नमूद आहे. तू जे त्या दिवशी बाता मारत होतास ना 31 डिसेंबरला, मोठा त्या व्हिडिओ मध्ये येऊन 31 सेकंद जे सांगत होतास, 31 डिसेंबरचे 31 सेकंद काय सांगत होतास तू? की मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला दाखल झालेली खंडणीची खोटी फिर्याद आहे. अरे स्वतः सुनील केंदू शिंदे यांना तू विष्णू चाटेच्या मोबाईल वरून 29 नोव्हेंबरला त्याच चाट्याच्या केजच्या कार्यालयामधून फोन करतो आणि सांगतो सुदर्शन सांगेल त्या परिस्थितीत करा, तो ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत सगळं करा, नाहीतर तुमचं सगळं बंद करा, असं तू धमकी दिली. ही तारीख होती, ती 29 नोव्हेंबर होती आणि त्याची फिर्याद दाखल झाली ही 11 डिसेंबरला, म्हणजे साधारण 13 दिवसांनी. दुसरी गोष्ट, तू एकदा नाही खंडणी मागितली बाबा, तू अशी 4दा खंडणी मागितली. 28 ऑगस्ट पासून मागतच आलायस आणि त्या 4ही वेळी तू फोन कधी शिवाजी थोपटे कधी सुनील केंदू शिंदे यांना केलेत. शेवटी एका वेळी तर प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात त्या शिवाजी थोपटेंना परळीमधील जगन्मित्र कार्यालयात, कार्यालय धनंजय मुंडेंचं, कार्यालय आमदारांचं, कार्यालय मंत्र्यांचं, आणि चालवत कोण होता? सर्वेसर्वा वाल्मिक कराड. आणि त्या कार्यालयात तू प्रत्यक्षात तिथं तुझ्यासोबत तो विष्णू चाटे आणि शिवाजी थोपटे, आणि तिथंही धमकी दिली तुमचे जेवढे बीड मधले प्लांट आहेत ना ते सगळे बंद करून 2 कोटींच्या खंडणीची मागणी त्या ठिकाणी त्या दिवशी केली होती शिवाजी थोपटेंकडे. नंतर 29 नोव्हेंबरला तर मागितली, त्याच्या आधी पण मागितलेली आहे. आणि स्वतः सुदर्शन घुले तुझा दूत ना, ज्याला 3 वेळा प्रत्यक्ष पाठवलेला आहे. 26 नोव्हेंबरला पण गेला तो, 29 नोव्हेंबरला पण गेला आणि 6 डिसेंबरला पण गेला आणि मारहाण करून आला. आणि त्याच 6 डिसेंबरला अॅट्रॉसिटीची जी काही गुन्ह्याची नोंद व्हायला पाहिजे होती ती न करून देता, मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद न करून देता या सगळ्यांना मोकळं सोडवणारा, जामीन मिळवून देणारा वाल्या तूच होता. आणि विष्णू चाटे तुझा माणूस, विष्णू चाटेनं त्या ठिकाणी सगळी फिल्डिंग लावली, कारण की पोलीस खिशात. आणि या सगळ्यांनी मिळून हे सगळे गुंडपुंड, हे सगळे राजकारणी आणि हे पोलीस या सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्या टोळक्याला 6 डिसेंबरला तुरुंगात टाकायच्या ऐवजी बाहेर टाकलं आणि 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या घडवून आणली. याचा अर्थ वाल्मिक कराड जो बोलतोय ना खोटी फिर्याद होती, खोटी फिर्याद होती, अरे त्या 29 तारखेच्या ज्या तू केलेला उद्योगाचा जो भाग आहे ना तो एक नाही, अशा 6 वेळा खंडण्या मागितल्या, अशी तक्रार शेवटी सुनील केंदू शिंदे यांनी केज पोलीस ठाण्यात 11 डिसेंबरला दाखल केली आणि त्यात तुझं नाव आलं, त्यात तुझं नाव आलं. मग ती फिर्याद खोटी कशी बाबा? कारण की तू काय काय बोललायस ना हे डिटेल्ड सगळं त्यामध्ये आहे आणि त्याचा कबुली जबाब देखील चार्जशीट मध्ये नमूद आहे. तुला जेव्हा मकोका लावायची प्रोसेस सुरू झाली तेव्हा अख्ख्या तुझ्या गावानं सगळ्या गोंधळ घातला होता. मग तुझे समर्थक, मग त्यामध्ये महिला देखील होत्या, कोण डोकं आपटून घेतय जमिनीवर, कोण काय काय करतय, या सगळ्या गोष्टी घडत होत्या. कोण पाण्याच्या टाकीवर चढतय,
कोण कुठं आणखी स्वतःला रॉकेल ओतून पेटवून घेतय, कोण काय काय करत होतं सगळं. काय मिळालं? काही नाही हाती लागलं. म्हणजेच हे क्लिअर झालं की तू स्वतः 6 वेळा जी काही खंडणीची मागणी करण्यात आली त्या 4 वेळा तर स्वतः फोन करून मागितलं, आणि तो जो सुदर्शन घुले तो तर 3-4 वेळा प्रत्यक्षात जाऊन आला. तुझ्याच सांगण्यावर ना बाबा, तुझाच ना चेल्याचा पाट्या, तू त्याचा आका. त्यामुळं या सगळ्या गोष्टी त्या दिवशी पाहायला मिळाल्या. म्हणून 11 डिसेंबरला जी दाखल झालेली फिर्याद ती खोटी नाहीये, ती खरी आहे. कारण की ती दाखल झाली म्हणून तुझा या हत्येत संबंध आहे हे पहिल्यांदा बाहेर आलं. ती जर दाखल झाली नसती ना तर काहीच कुठं मागमूस लागला नसता. म्हणून ही फिर्याद 29 नोव्हेंबरला दाखल व्हायला पाहिजे होती, पण ती दाखल का करून घेतली नाही याचं उत्तर देखील पोलिसांनी द्यायला पाहिजे. ते अत्यंत महत्वाचं आहे. 13 दिवस का लावले गेले ही फिर्याद दाखल करायला. म्हणून पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा त्याही पेक्षा. काय पुढचं वाक्य तू म्हणालाय बाबा, त्या वाक्याशी पण आपण या ठिकाणी चर्चा करायला हरकत नाही. तुझं जे वाक्य होतं दुसरं ते फार महत्वाचं आहे. मला अटकपूर्व जामीन मिळवण्याचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथे सरेंडर होत आहे. वाह, काय तोऱ्यात वाक्य सांगितलंय, ते पण असं नजर त्या स्क्रिप्टवर ठेवून. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना. अरे तुला अटकपूर्व जामिनाचा अधिकार होता, मग का नाही अटकपूर्व जामीन घेतला? तुझ्याकडे तर दिमतीला होते सगळे वकील, पैसा, प्रॉपर्टी, पॉलिटिशियन्स, पोलीस सगळं होतं. का नाही घेतला मग? कारण की तुला खात्री होती की एकदा जर आत गेलो बरं बाहेर निघत नाही. शेवटी काय झालं? फिरून 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 भोपळ्या चौकातच ना शेवटी यावंच लागलं, शरण यावं लागलं, पर्याय नाही. तू शरण आला म्हणजे काय उपकार केले? खरं तर आम्ही म्हणजे अख्खा प्रसार माध्यम आणि जनता म्हणत होती तर वाल्या सापडतोय का नाही अशी परिस्थिती होती. आणि जेव्हा तो शरण येणारे कळलं तेव्हा हायचं झालं सगळं. आला बाबा आला, म्हणजे त्याला अटक नाही केला. हे आमचं अपयश आहे, आमच्या पोलिसांचं अपयश आहे की आम्ही त्याला प्रत्यक्ष पकडू शकलो नाही. तोच आमच्याकडे आला, ये बाबा पकड मला, असं तर वाल्मिक कराड कधीच दिसला नाही. सोडून देते विषय. त्याच्यावर पण बातम्या झाल्या, त्याला बेड्या कान्या घातल्या आणि त्याला काळ फटका कान्या घातलं, सोडून देतो विषय. पण हे क्लिअर आहे की तू शरण आला एवढं बाबा खरं आहे. अरे पण अटकपूर्व जामीन अर्ज घेण्याची तुझी दानत होती ना, मग का नाही घेतला? परत आमच्यावर उपकार करून सांगतो तू मी अटकपूर्व जामीन घेतला असता म्हणून. अरे काय उपकार केले? तुझा पुढचा आणखी महत्वाचा मुद्दा, हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे. आणि या वाक्यातल्या त्या शब्दावर हे सगळं मी लाईव्ह आता तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. संतोष भैया हा शब्द, अरे वाल्या तुझी लायकी तरी आहे का हा शब्द उच्चारायची? लायकी आहे? अरे 9 डिसेंबरला ज्या माणसाचा हाल हाल करून जीव घेतलास त्याच माणसाला तुला माहितीये मीच मारलाय, माझ्या चेल्या चपाट्यांनी मारलाय, मीच त्यांना मारायला सांगितलं. त्या माणसाला तू संतोष भैया बोलतोयस? अरे कशाला गुंडाळतोयस? एवढी जर त्याच्याबद्दलची आपुलकी दया माया होती ना तर त्याला मारताना आणि तू त्याला कसा मारताय ते बघताना का रे तुझ्या डोळ्यातनं अश्रू आले? का रे तुझ्या काळजाला घट पडली? का रे तुझं हृदय पाझरलं? कुठे गेला होता तेव्हा? अरे कशाला खोटं सांगतो आणि खोटं नाव घेतो? संतोष भैया, अरे तुझी पात्रता नाही, लायकी नाही, म्हणून तर मी हेडिंग काढलं. ते आधी करून बसलास हत्या, मग म्हटला संतोष भैया. तुझी वाक्य ऐकू का तुला? 7 डिसेंबर 8 डिसेंबर 7 डिसेंबरला सुदर्शन घुलेला फोन करून काय सांगितलं होतंस तू? किंवा सुदर्शन घुलेने तुला फोन केला होता तेव्हा काय सांगितलं होतंस तू? जो आड येईल त्याला आडवा करा. कोण आड येतो तुला माहिती की? 6 डिसेंबरला संतोष देशमुख आपल्याला खंडणीच्या आड येतोय. हे जेव्हा सुदर्शन घुलेने तुला सांगितलं तेव्हा तुझं वाक्य होतं, आड आला तर आडवा करा, नाहीतर उद्या कंपन्या आपल्याला भीक घालणार नाहीत. या संदर्भात विष्णू चाटेशी बोलून घ्या, कामाला लागा. म्हणजे काय? अरे ज्याला तू आड आला तर आडवा करा अशी भाषा करतो
त्याला मारतो आणि 21 दिवसांनी जेव्हा तू शरण येणार आहेस तेव्हा त्याच्याबद्दल संतोष भैया एवढा असा जीव त्याच्यावर तुझा आहे की त्याचा त्याचा शब्द त्याचा नाव त्याचा असं उच्चार होतो तू संतोष भैया. अरे एवढा जर भैया होता ना तुझा तर असा मारला नसतास. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन त्याला संतोष भैया नाही म्हणायचे, त्याला संतोष अण्णा म्हणायचे. अरे तुला वाल्मिक अण्णा म्हणतात ना, तुला अण्णा या शब्दाची किंमत माहितीये का? अण्णा कशाला म्हणतात? अण्णा म्हणजे मोठा भाऊ, मोठा भाऊ. आणि मोठा भाऊ छोट्यांचं रक्षण करतो. संतोष अण्णा का म्हणायचे माहितीये काय? केवळ धनंजय देशमुख नव्हतं म्हणत, अख्खं गाव म्हणत होतं. केवळ त्यांचे भाऊ नव्हते म्हणत, अख्खं गाव म्हणत होतं. कारण की मोठ्या भावासारखा प्रत्येकाच्या मागे उभा राहिलेला आहे. गावातल्या पोरीबाळींची लग्नातली जे काही खर्चाचे असेल लग्न लावून देण्यासाठी स्वतः प्रयत्न केलेले आहेत. व्यसनमुक्ती, गावातले जे काही दारू बिरू पिणारी काही जे आहेत तरुण पोरं किंवा काय आणखी त्यांची दारू सोडवण्यासाठी पदरच्या खर्चानं प्रयत्न केलेले आहेत. गावामध्ये स्वतः वृक्षारोपण वृक्ष संवर्धनाची योजना राबवली. गावात पदरच्या खर्चानं दुष्काळी गावते पाण्याचे टँकर आणले, गावाला पुरस्कार मिळवून दिले, गावातल्या प्रत्येक घरातल्या सुखदुःखात सामील झाले. त्याला म्हणतात अण्णा. तू काय अण्णा शब्द तुला त्याला माहित पण नाही तुला की त्याला संतोष भैया म्हणत होते का संतोष अण्णा? आणि तू संतोष भैया म्हणून आपुलकी मिळवण्याचा प्रयत्न केला, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. अरे किती हलकट आणि नीच प्रवृत्ती आणि किती राक्षसी क्रूर कर्मा. ज्याला मारलाय 21 दिवसांपूर्वी मारलाय, आधीच करून बसला हत्या आणि नंतर म्हटला संतोष भैया. अरे ज्याला मारलाय तुला माहितीये की तूच मारलाय आणि तू स्वतःहूनच त्याच्याबद्दल संतोष भैया हा शब्द वापरतोय आणि लोकांना दाखवतोय माझा त्याच्याविषयी किती कळवळ आहे म्हणून. 8 डिसेंबर काय झालं माहितीये? तू त्या विष्णू चाटेकडं निरोप दिला होता. सुदर्शन भुलेला निरोप द्यायचा आहे. काय निरोप दिला होता माहितीये का तू? आता त्याला कायमचा धडा शिकवा, हे तुझं वाक्य होतं. अरे कशी निगरगट्ट राहू शकता रे तुम्ही? आड आला तर आडवा करा, आता त्याला कायमचा धडा शिकवा, आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्याचे काय परिणाम होतात याचा संदेश द्या. म्हणजे काय दिलंस तू? ठार मारण्याची सुपारी दिलीस ना या सगळ्यांना आणि सगळा कट रचलास आणि सगळ्या चेल्या चपाट्यांकडून मारलंस त्यांना. आणि काय सांगतो तू? ज्या माणसाबद्दल आड आला तर आडवा करा, कायमचा धडा शिकवा अशी वाक्य उच्चारलीस तू, ज्याला स्वतः मारलायस. तुला माहिती 21 दिवसांपूर्वी मी आणि माझ्याच चेल्या चपाट्यांनी त्याला मारलाय, त्याच्याबद्दल तू संतोष भैया शब्द बोलतो. अरे कसलं हे वेळ घेऊन वेळ घेऊन पेडगावला जाण्यासारखं. किती झालं, किती झूल खोटेपणाची घालणार अंगावर आणि लोकांना येड्यात काढणार. अशी ही सगळी येडी प्रकार जे तुम्ही केलेत ना त्याला कुठंच माफी नाही. कसा मारला ना तुम्ही ते आम्ही अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं आणि तेव्हा ढसाढसा रडले. पत्रकार असतील, प्रसार माध्यमातले प्रतिनिधी असतील, अख्ख्या महाराष्ट्रातली जनता असेल. संतोष देशमुखांचं कुटुंब तर फोटो बघण्याची हिंमत नाही झाली, त्यांची ठोठो बोंबलत होते फोटो बघून. आणि तुम्ही तो ठोठो ओरडतोय तर त्याला मारताय रे मरस्तवर. कसे मारले बघितले की एक एक फोटो जे तुमचे क्रूर कारनामे जे समोर आले ना. तुम्ही 8 राक्षस आणि 1 देव माणूस कसा मारलात? हा काय हत्यार होती तुमच्याकडं? क्लच वायर आणि त्याला गुंडाळ्याला गॅसचा पाईप. फटके इतके मारताय अंगावर की पाईपाचे 15 तुकडे झाले. वायरीनं गाडीला त्याच्या मानेला गुंडाळलंय तुम्ही. छाताडावर उड्या मारल्यात बुट घालून. पाणी पाजायला मागितलं तर काय पाजलत तुम्ही? आणि हे सगळं तू बघितलंयस, आहेत चार्जशीट मध्ये नोंद, बघितलंय सगळं प्रत्यक्षात मारताना. आणि त्या सुदर्शन भुलेच्यातला राक्षस जागा झाला होता ना की मी कसा बंदोबस्त करतो ते बघा. हा असा बंदोबस्त केला आणि त्या माणसाला ज्याला मारलाय 21 दिवसापूर्वी, ज्याच्यावर अंत्यसंस्कार झालेत, ज्याचा 10वा झालाय, पण अजून सुतक फिटलं नाही त्या गावातलं, त्या माणसाबद्दल तू संतोष भैया हा शब्द बोलला. तुझी लायकी तरी आहे का त्याचं नाव घ्यायची? ज्या घरातलं, ज्या देशमुख कुटुंबातला संतोष हरवून बसला, ज्या देशमुख कुटुंबातला आनंद खाल्लास तू, त्याच घरातल्या
व्यक्तीला मारून त्याच्याबद्दल 21 दिवसांनी शरण येण्यापूर्वी जो व्हिडिओ काढला त्यात तू संतोष भैया शब्द बोलतो. अरे पात्रता आणि तुझी लायकी पण नाही त्या सेवाभावी वृत्तीच्या माणसाचं नाव घ्यायची. तो खऱ्या अर्थानं देव माणूस. तुझ्याबद्दल जी बोलत होती ना ती बीड मधली सगळी जनता येडी, अण्णा आमचा देव, वाल्मिक अण्णा आमचा देव माणूस. अरे देव माणूस कसा असतो ना, हे संतोष अण्णांकडे बघून शिकला असतास तर काहीतरी चांगलं झालं असतं आयुष्यात. अरे देव माणूस मारला तर एका वाघाला 6 जणांच्या लांडग्याच्या कळपानं संपवला निशस्त्र असताना. तुमची काय पात्रता आहे याच्यातनच कळाली. त्यामुळं तू जे नाव घेतलंस ना त्याचीच मला जास्त चिड आली. त्या व्हिडिओ क्लिप मध्ये आम्ही काय फक्त ती व्हिडिओ क्लिप बघितली दिली सोडून, तसं नाही. म्हणून मी पहिल्यांदा सुरुवातीला गोष्ट सांगितली, जेव्हा सगळं शांत होतं आणि पुन्हा एकदा आपण त्या गोष्टीकडे जी गोष्ट हरवलेली ती पाहण्याचा शोधण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हा ती हाती लागते आणि मग कळतं की अरे हे पण ह्याच्यात दडलेलं आहे. तेव्हा कळतं. म्हणून जो तू प्रश्न केलास ना, संतोष भैया देशमुख यांचे जे कुणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. अरे चार्जशीट मध्ये जे कुणी मारेकरी नाहीत, तुझीच नाव आहे, तुमची चेल्या चपाट्यांची. वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे. अरे तुमचीच नाव आहेत सगळी. आणि तूच बोललायस ना, जे कुणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. थांब, खटला सुरू झालाय. फाशीचीच शिक्षा होणार. तुझी इच्छा पूर्ण होणार. तू किती बी लाव जोर, किती बी ताकद लाव, इच्छा पूर्ण होणार. अख्ख्या महाराष्ट्राची जनतेची इच्छा आहे, फक्त तुझीच नाही. तू बोलतोयस ना असं इनडायरेक्ट स्पीचला म्हणतात. जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक व्हावी आणि फाशीची शिक्षा व्हावी. अख्ख्या महाराष्ट्राला कळले की मारेकरी कोण आहे, तू आणि तुझे सगळे जे तुझे चेले चपाटे, तुझी गँग ती. त्यामुळे हे सगळे फासावरच लटकणार आहेत. थोडे वेळ थांब, थोडे दिवस थांब, तुला 100% याचं उत्तर मिळेल, याबद्दल वादच नाही. म्हणून आणखी पुढं काय म्हणाला तू, राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. राजकीय द्वेष? कसला राजकीय द्वेष? तुझ्याकडे काय पद होतं असं? तू काय मोठं केलंय? हा, लाडकी बहीण योजनेचं तालुकाध्यक्ष म्हणजे तुला लय मोठं पद मिळालं का? आणि काय मिळवलंय तिथून? अरे लाडक्या बहिणीचा संसार उजडवलास की. काय होती ती योजना? महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी. मग संतोष देशमुखची पत्नी तुझी लाडकी बहीण होऊ शकत नव्हती का? ती वैभवी एवढी छोटी बिचारी 12वीची आत्ता परीक्षा दिली, तिची 7वी परीक्षा बघताय तुम्ही. आज पितृछत्र हरवलं डोक्यावरच. ते पोरग विराज 7वी 8वीला आहे. बाप म्हणून कुणाला हाक मारायची त्यांनी? आई पोटचा गोळा गेला, वडील ऐकू येत नाही, घरात बसतायत आपल्या अशीच. पोरग गेलं. भाऊ कुणाच्या खांद्यावर डोकं टेकवायचं? अरे ज्याच्या खांद्यावर डोकं टेकवायचं त्यालाच खांदा द्यावा लागला. मस्सा जोकर रडतंय अख्ख. संतोष देशमुख गेले म्हणजे धनंजय देशमुखांच्या कुटुंबातली व्यक्ती नाही गेली, मस्सा जोकरांच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती गेलेली आहे. म्हणून तर सांगितलंय त्यांनी, होळी पण नाही साजरी करणार आणि दिवाळी पण नाही साजरी करणार. ज्या दिवशी तू म्हणजे वाल्या आणि तुझ्या सगळ्या चेल्या चपाट्यांना फाशी होईल त्याच दिवशी न्याय, त्याच दिवशी सण साजरा, हे स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणून तर 10 दिवसांनी सुतक फिटलं असं म्हटलं जातं ना, नाही, या गावावरचं सुतक अजून आहे. ज्या दिवशी फाशीची शिक्षा तुम्हाला होईल ना त्या दिवशी सुतक फिटणार. हे मस्सा जोकरांनी शपथ घेतलेली आहे. आणि तू सांगतो राजकीय द्वेषापोटी? अरे कसलं राजकीय द्वेष आहे? अरे खंडणी, हव्यास, लोभ, पैसा, प्रॉपर्टी. अरे किती आतापर्यंत जीव घेतले असतील तुम्ही तुमच्या सगळ्या गँगनी. तुम्हाला तरी माहितीये का? तुम्हाला तरी नावं पाठ आहेत का? किती मारलेत तुम्ही? तुम्हाला तरी माहितीयेत का? कुणाला वाळूत गाडला असेल, कुणाला राखेत लोळावलं असेल, कुणाला वरच्यावरती संपावलं असेल, तुमचं तुम्हालाच माहिती. इतके जीव मारलेत तुम्ही. तुम्ही राजकीय द्वेषापोटी सांगताय? काय संबंध त्याचा तुझा? संतोष देशमुख नाव तरी ऐकलं होतं का? त्याला अण्णा म्हणतात, संतोषांना तू भैया म्हणला, तिथंच कळलं तुझी पात्रता काय आहे ती. तुला एवढंच कळतं, माझ्या खंडणीच्या कोण आडा आला, नोट मोजताना माझ्या कोण आडवा आला तर मी त्याला आडवा करणार. हेच केलं तू.
इकडनं लुबड तिकडनं लुबड, इकडनं घे इकडनं वड तिकडनं वड, नुसती वडावडी, फाटकी वाकाळ वडावडी असं म्हणायचं याला. एकाची अंगावर धड नाही ती. तुमच्या गुणापायी चांगला माणूस गेला, तुमच्या या हव्यासापोटी लोभापोटी. अरे केवढा लोभ. पुण्यात प्रॉपर्ट्या, धाराशिवला प्रॉपर्ट्या, बीडमध्ये प्रॉपर्ट्या, परळीत प्रॉपर्ट्या, जाईल तिथं काय अख्ख्या भारतात काय काय करायचं काय होतं तुला एवढ्या प्रॉपर्ट्यांनी? कोण कोण सहभागी आहेत? काय एकट्याची जाई तुझी? हाय अवघड आहे. आणखी काय पुढं काय तुझं वाक्य आहे? पोलीस तपासात, शेवटचं वाक्य, पोलीस तपासात जे निष्कर्ष निघतील आणि मी जर दोषी दिसलो तर न्याय देवता मला जी काही शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघतील. अरे तू कशाला सांगतो जर तरच्या गोष्टी निष्कर्ष झाले निघून, मकोका लागला, नवीन BNS नुसार तुझ्या कलम पण लागली 103(1), 65(1), 65(2), अॅट्रॉसिटी, मकोका, संघटित गुन्हेगारी, अपहरण करून हत्या, सगळं लागलंय. निष्कर्ष सगळे निघालेत. आता न्याय देवताच न्याय करणार आहे. 26 मार्चला आहे दुसरी सुनावणी आणि मला जी काही शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. अरे तू भोगीच. आणि सगळे चेले चपाटे तुझे रोगी बिनकामाचे वाढून ठेवले घातले आत. त्यांना नाही अक्कल, तुलाही ना अक्कल. अरे कुणाला काय 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 ज्याची त्याची स्वप्न त्याच्या आई वडिलांची असतील आणि तू काय करून ठेवलं? स्वतः बी आत गेला आणि बाकीच्यांना पण घेऊन गेला. सगळ्या आटीच्या आटी कुटुंब संपवली. चाटे, घुले, सांगळे, आंधळे. काय त्यांच्या आई वडिलांनी करायचं आता? कुणाच्या तोंडाकडे बघायचं? कसं जगायचं त्यांनी त्या चार चौघात, गावात, परिसरात? अहो जावा कुठं बाजार बिजारला आई वडील गेले असतील तर काय म्हणतील? काय तुझंच ना पोरगं ते आता आहे, मग काय बोलायचं? अरे तुझ्या घरच्यांचा तरी विचार केला का कधी? बायको, आई, पोरं ती पण गुणाची तुझ्यातलीच, तुझेच गुण, वाल्मिक पुत्र. अरे एक तरी घरदार सोडलं का ना बाबा तुम्ही? का जाईल तिथं प्रत्येकाला नुसता त्रास दिलाय. आता भोगायला तयार राहा. तुझं वाक्य आहे ना शेवटचं, मी भोगायला तयार आहे तर भोगायला तयार राहा. जे या जन्मात केलं ते याच जन्मात फेडायचं. पेरलं तेच उगवतं आणि ते फेडावंच लागल. धनंजय मुंडेंना पण कळून चुकलं आता. अ मॅन ही नोन बाय कंपनी ही किप्स. माणसाची ओळख कशावरनं ओळखली जाते माहितीये? त्याच्या संगतीवरून. धनंजय मुंडे तुम्हाला संगत नडली. असंगाशी संग, प्राणाशी गाठ. काय उत्तम लिहून ठेवलेत अभंग वगैरे. कधी स्वतः नामदेव शास्त्रींच्या कीर्तनाला कधी बसलाय का नाही? त्यांच्या कीर्तनानं ओवी 100% आली असणार आहे. असंगाशी संग, प्राणाशी गाठ. अ मॅन ही नोन बाय कंपनी ही किप्स. कुणाला जवळ केलं तुम्ही? कुणाला निकटवर्तीय केलं तुम्ही? कुणाला जवळचा बनवलात तुम्ही? आज त्याच जवळच्याने तुमचा घात केला. तुमचं पॉलिटिकल करिअर धोक्यात आणलं. काय मिळालं तुम्हाला याच्यातनं? काय झालं की तुमच्याकडे लोक का अशा नजरेने बघायला लागले? का वाईट बोलायला लागले? एकेकाळचं तुमचं वक्तृत्व काय आणि काय तुमची ती शैली काय झालं आज? आज बोलताय ना तुम्हाला, अधिवेशनात जाता येईना, तुमचं म्हणणं मांडता येईना. विरोधी पक्षनेते होतात तुम्ही एकेकाळी. भाषण करायला लागला तर समोरचे ऐकत बसायचे. आज काय झालं? या वाल्या करायला जवळ करून जे खरे जवळ करायला पाहिजेत ते दूर केलेत. आता तोही दूर गेला. सगळंच संपलं. काही हाती नाही ठेवलं तुम्ही. म्हणून या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला ना तर या सगळ्याच गोष्टीत आता एकच महत्वाचं, आता भोगा कर्माची फळं. कर्माची फळं भोगल्याशिवाय तुम्हाला काय नाही मिळणार. सुट्टी नाही कुणाला. ना त्या वाल्या करार तुला नाही, ना त्या विष्णू चाट्याला नाही, ना त्या घुल्या. आणि ते कुठे आहे रे कृष्ण आंधळे? अरे जमीन आसमान असो तर आकाश पाताळ असो, आज ना उद्या घावशीलच तू. तुलाही शिक्षा होणारच. कुठेही फिर, शेवटी परत फिरून भोगप्या चौकातच यावं लागेल तुला पण, या वाल्यासारखं. त्यामुळे काळजी करू नका. अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेनं प्रण केलेला आहे. या महाराष्ट्रात खरी दिवाळी साजरी त्याच दिवशी होईल ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकलेले असतील.
त्या दिवशी खरा न्याय संतोष अण्णांना मिळणार, त्या दिवशी खरा न्याय धनंजय देशमुखांच्या परिवाराला मिळणार, त्या दिवशी खरा न्याय वैभवीला, विराजला, आणि त्या दिवशी खरा न्याय मस्साजोगकरांना. आणि सर्वात मोठा त्या दिवशी न्याय कोणाला मिळत असेल ना, तर तो म्हणजे संतोष अण्णा देशमुखांना. ज्या जीवाचा हाल हाल करून तुम्ही मारलत ना, अहो माझ्या मुलाबाळांसाठी तरी सोडा, माझ्या गावकऱ्यांसाठी सोडा, माझ्या गावासाठी सोडा, अशा म्हणणाऱ्या माणसाला तुम्ही जीव सोडायला लावलात. तोही सुट्टा सुटत नव्हता, तर हाल हाल करून मारताना अंगावर छाताडावर उड्या मारून मारून मारलात त्याला. लक्षात ठेवा, फाशीचा दोर तुमच्या अगदी जवळ आलाय, नरड्याच्या जवळ कचकचून आवळला जाणार एवढं नक्की आहे. त्यामुळं जे काही 31 सेकंदातला एक शब्द होता वाल्या तुझ्या तोंडात, एकच शब्द, संतोष भैया, इतका जिवारी लागला ना. अरे ज्या माणसाला 21 दिवस होऊन 21 दिवस झाले, ज्या माणसाला स्वतः मारलाय, आपण स्वतः मारलाय रे. मी थोडक्यात झालं कसं, ज्याला जमिनीत गाडून जमीन क्लिअर केली, खड्डा खणून त्यात गाडला, आणि त्याच्यावरच बसून परत त्याच गुणगान गातोयस तू. अरे काय सांगतो, किती खोटा आणि किती लबाड. आणि ह्या तुमच्या वृत्ती आहेत ना, या मुळासकट उपटवण्यासाठी आता डॅशिंग अधिकारी तिथं आलाय नवनीत गावात. डॅशिंग IPS अधिकारी आता सगळ्यांना सुतासारखं सरळ करण्याची हिंमत आणि ताकद त्यांच्यात आहे. पोलीस असो, राजकारणी असो, गुंडापुंड असो, या सगळ्यांची दहशत मोडण्यासाठी बीडच्या जनतेनं त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. आपल्या लेकरा बाळांचं आयुष्य सुधारवण्यासाठी या गुंडपुंड आणि चेल्या चपाट्यांना साथ देण्यापेक्षा पोलिसांना साथ द्यायला पाहिजे. म्हणून सर्वसामान्य जनतेने आता पेटून उठलं पाहिजे. कायद्याचं राज्य बीडमध्ये आणण्यासाठी या वाल्याचं साम्राज्य नेस्तनाबूत केलं पाहिजे, आणि त्यासाठी पहिला प्रयत्न प्रत्येकानं केला पाहिजे. म्हणून जो संतोष भैया शब्द बोलला ना, या एका शब्दावर मला तुमच्यापर्यंत यायचं होतं, आणि तुमच्यापर्यंत या 31 सेकंदातल्या व्हिडिओची भूमिका मांडायची होती. म्हणून जाताना एवढंच म्हणेन, आधी करून बसला हत्या, मग म्हटला संतोष भैया. किती हलकट प्रवृत्तीची ही वृत्ती मुळासकट ठेचली पाहिजे. आणि ज्या दिवशी ठेचली जाईल ना, त्याच दिवशी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा जय आहे, महाराष्ट्राचा विजय आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.